रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट तर मुंबई पुण्यात ऑरेंज अलर्ट। राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। मराठवाडा विदर्भातही पावसाचा जोर वाढणार। पुण्याच्या वाघोली भोसरीमध्ये मुसळधार पाऊस। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी। पुण्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं। दिवे घाटात ढगफुटी तर पिंपरीत 4 ते 5 वाहनं वाहून गेली। इस्रायलचा इराणवर पुन्हा हल्ला। 200 लढाऊ विमानांनी 6 ठिकाणांना केलं टार्गेट। इराणचंही 100 क्षेपणास्त्र डागत प्रत्युत्तर। इस्रायल इराण संघर्षामुळे सोन्याचे दर 2600 रुपयांनी वाढले। सोन्याने 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला तर चांदीही 1,07,000 रुपयांवर। इस्रायल इराण युद्धामुळे उडणार महागाईचा भडका। पेट्रोल डिझेल महागणार। सोने चांदीच्या किमतीतही वाढ होणार। कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला। बोईंग ड्रीमलाइनरच्या ताफ्याची तपासणी होणार। डीजीसीएचा मोठा निर्णय। मृत अर्भकाला पिशवीत घालून बापाचा नाशिक ते मोखाडा एसटीने 90 किलोमीटर प्रवास। 9 तासांनंतरही रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू। सरकारच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे। मुंबईच्या कोस्टल रोडवर पलटली भरधाव वेगातली कार। कोल्हापूरचे विकास सोनावणे अपघातामध्ये जखमी। मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर मन सुन्न करणारी घटना। लोकल आणि रेल्वे स्थानकाच्या फटीमध्ये अडकला प्रवासी। रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस। मात्र शिवतीर्थावर न येण्याचं राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन। तर गुजरात विमान दुर्घटनेमुळे आदित्य ठाकरेंचाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय। तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरातही टोकन दर्शन सुविधा। 1200 भाविकांची नोंदणी करत टोकन दर्शनाची चाचणी। भाविकांना करावं लागणार ऑनलाईन बुकिंग। शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय। 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं। अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्याचा ठपका। दक्षिण आफ्रिका जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर। एडन मार्करमच्या सेंचुरीत टेम्बा बमुमाची विक्रमी साथ।